रमजान ईद निमित्त पाथर्डी शहरातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने ईदगाह मैदानावर मौलाना सैफुद्दीन यांच्या उपस्थितीत सामुदायिक नमाज पठण करण्यात आले। सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी मुस्लिम बांधवांनी विशेष प्रार्थना केली। यावेळी मौलाना सैफुद्दीन यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले। रमजान ईद निमित्त शहरातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने ईदगाह मैदानावर मौलाना सैफुद्दीन यांच्या उपस्थितीत सामुदायिक नमाज पठण करण्यात आले। सर्वत्र शांतता सुख समृद्धी असावी यासाठी मुस्लिम बांधवांकडून विशेष प्रार्थना करण्यात आली। मौलाना सैफुद्दीन यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले। यावेळी प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, नगरसेवक संजय भागवत यांनी मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या। ईद निमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना लाख लाख शुभेच्छा देतो। माझ्या तमाम मुस्लिम बंधू आणि मंडळींना माझ्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। पोलीस प्रशासनाकडून सर्व मुस्लिम समाज बांधवांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी तहसीलदार सुनीता जर्राट, पोलीस निरीक्षक वसंत भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक घनवट, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे, प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे नेते बंडू पाटील बोरुडे, खरेदी विक्री संघाचे संचालक सीताराम बोरुडे, नगरसेवक बजरंग घोडके, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष महेश बोरुडे, महेश औटी, अक्षय काळे आदी कार्यकर्त्यांसह मान्यवर उपस्थित होते। पाथर्डी शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आज मला वाटतं 30 वर्ष असेल आणि गेले 30 दिवस आम्ही सर्व बांधवांना जवळून पाहिलं। ज्यांनी रोजे धरले त्यांच्याबरोबर बोललं तरी असं पवित्र वाटायचं। इतका हा पवित्र उपवासाचा महिना की ज्याचा आज शेवट आहे आणि आज आनंदाचा दिवस आहे। या आनंदाच्या या दिवसानिमित्त खरं म्हणजे आपण सगळ्यांनी दुआ करू आणि सगळ्यांनी नमाजला जात जावा, कारण पावसासारखा दुआ मागणं हे महत्वाचं आहे। म्हणून या ठिकाणी घोडके परिवाराच्या वतीने, बजरंग मंडळाच्या वतीने आणि रांगीर आघाडीच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देऊ। प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी।